पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमंचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. अखिल गुणनिधना करुणोत्सल करुणालय भक्तवत्सल अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ करू. हरिपाठावरती आपण विवरण करत आहोत. आजचा चौथा अभंग आहे. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलवणे. कैशिनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराये निवांत शिवाया. सायास करशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कोण्या गुणे. ज्ञानदेवा मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलवणे. ज्ञानोबराय या अभंगात म्हणतात की भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती नाही. मग त्यासाठी आता महाराज म्हटले तसं उदाहरण दिलं की बळे विना शक्ती बोलणे. बळ पाहिजे ना, ताकद पाहिजे, त्याशिवाय शक्ती येणार नाही. तसं भाव पाहिजे. भाव कशाला पाहिजे? भक्तीला भाव पाहिजे है ना. जर भक्ती करायची असेल तर ते भावातून भक्ती पाहिजे. आणि जर भावातील भक्ती नसेल है ना, म्हणजे मनीने भाव आणि देवा मला पाव, पाव पण नाही, वरक्या पण नाही आणि बिस्किट पण नाही, असं होते. मग आणि मनात भाव पाहिजे. अंतकरणात शुद्ध भावनेतून जर आपण परमार्थ केला निश्चय अंतकरणात बदल होतो, म्हणजे आमूलाग्र बदल होतो आतून. मग तसं निश्चिम जर बदल व्हायचा असेल तर भक्ती आणि भाव पाहिजे. भक्ती करताना भाव पाहिजेच. म्हणून पांडुरंग बघा, जर त्याच्यातला भाव जर शुद्ध असेल ना तर तो कशालाही बघत नाही. म्हणजे उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भक्ती भाव देखून या है ना. भाव बघून तो काय काय काम करतो. केवढं सुंदर उदाहरण दिले बघा की इतक्या खालच्या थराला जाऊन तो काम करतो ना. म्हणजे काय काय सांगितले बघा. दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी. दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. बघा, दैत्या घरी राक्षसाच्या घरी प्रल्हादाचं रक्षण केलं. मग पुढे सांगितलं चर्मरंधू रागे रोहिदासा संगे. म्हणजे चप्पल शिवायचं पण काम तो रोहिदासा संगे करतो. कबीराच्या मागे काय करे शेलेविने. सज्जन कसाया विकू लागे मांस. मांस विकण्याचं पण तो कार्य करतो पांडुरंग परमात्मा. म्हणून मळ्या सावत्या संग खुरपू लागे. म्हणजे तो यांचा माईक चालू आहे बघा. शिवपुत्र साहेब गडिंगला साहेब जरा माईक चालू आहे तुमचा. हा ओके. तर बघा, सज्जन कसाया विकू लागे मांस मळ्या सावत्या संगे खुरपू लागे. नरहरी सोनारा गोडू पुंके लागे आणि चोक्या मेळ्या संगे डोरे विक. म्हणजे काय 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 किती किती आहेत बघा. फक्त आपल्याला त्याच्यातला भाव समजला ना म्हणजे पंचपक्वानाचं ताट होतं. पंचपक्वानाचं ताट होतं पण तिकडं तो गेला का दुर्योधनाकडे नाही आहे. पण जिथं कन्या आहेत तिथं पण तो गेला. म्हणजे जिथं कन्या आहेत तिथं भक्षण करायला गेला. म्हणजे दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी. म्हणजे दासीपुत्र होता तो. आता हा दासीपुत्र विदुर आहे तर त्याचा जरा पूर्व भाग जर आपण बघायला गेला तर असा आहे बघा. थोडासा आपण पूर्व भाग बघू मग त्याच्यातला भाव आपल्याला लक्षात येतं की भाव कसा आहे बघा. एकदा काय झालं, राजाचे सैनिक पूर्वीच्या काळी कृतयुगातली गोष्ट आहे. राजाचे सैनिक चोराला पकडण्यासाठी चोरांच्या मागे पाठ लागले आणि ते चोर लपून बसले होते कुठं? मार्कंडे ऋषीच्या आश्रमामध्ये. भागवतातली कथा आहे. मला स्कंद का आठवणा, बऱ्याच वर्षापूर्वी वाचलेला आहे. स्कंद पाहिजे असेल तर मी उद्या तुम्हाला सांगतो स्कंद आणि त्यातला अध्याय. तर बघा, ते मार्कंडे ऋषीच्या आश्रमामध्ये ते चोर लपून बसले होते. तिथं ते सैनिक आले. मार्कंड ऋषीच्या तिथं पकडले ते सैनिकांना आणि मार्कंड ऋषीला पण घेऊन गेले पकडून. आणि त्या चोरांना फाशी शिक्षा झाली. राजाने फाशी दिली आणि त्यानंतर त्या मार्कंड ऋषीला पण सुळावर चढवण्यात आलं होतं.
मग ही गोष्ट राजाला कळली, राजाला माहित नव्हती गोष्ट, पण राजाला कळल्यानंतर राजाने तिथून बघा आणि त्यांची म्हणजे तिथून उतरवणी केली, त्यांची माफी मागितली आणि यथा योग्य सन्मान करून त्याला पाठवणी केली. पण ते मार्कंड ऋषी ते रुसलेच ना, म्हणजे ऋषी हे रुसणारेच असतात तसं बघायला गेलं तर. ऋषी शाप देणारे आणि रुसणारे जास्त असतं. मग ते मार्कंड ऋषी आहेत ना, बघा काय केले, रुसले आणि कुठे गेले, यमाकडे गेले. कुठे गेले, यमदेवाकडे गेल्यानंतर यमदेवाला म्हणाले, हे यमा, माझी काय चुकी सांग, मी असं काय पाप केलं होतं की मी आतापर्यंत आयुष्यभर एवढं सुंदर राहिलेलं आहे, मी जप तप सगळं करत होतो आणि माझी काय चुकी सांग की मला सुळावर चढवण्याची पाळी आली, सुळावर चढवण्यात आले, असं काय माझ्याकडून पाप घडलं सांग, हे कुठल्या पापाचं कर्म मला भोगायला लागलं. त्यावेळेला यमाने शांतपणे सांगितलं, बघ रे बाबा, हे तुझं मागील जन्मात काय ते तुला अजाणतेमध्ये, मागील नाही याच जन्मी तू लहान होतास ना, त्यावेळेला अजाणतेमध्ये तुझ्याकडून एक पाप घडलं होतं. काय पाप घडलं होतं, तर तू लहानपणी एका फुलपांखराला गवताच्या वाळलेल्या गवताच्या काडीनं डिवसलं होतं. काय केलं होतं लक्षात घ्या, गवताच्या काडीनं फक्त डिवसलं होतं आणि त्या डिवसल्यामुळे तुला हे पाप फेडावं लागलेलं आहे. म्हणजे नुसता एका फुलपांखराला डिवसलं होतं. आपण काय काय करतो बघावं, सहज जर कुत्रं बसलेलं असलं रस्त्याला, आपण त्याला दगड मारणार, ते कोण 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 पळत जाणार. किंवा आपण उपासना करत असतो, नामस्मरण करत असतो बघा, आहे ना, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, रामकृष्ण हरे रामकृष्ण जप करत असतो आणि त्यावेळी इकडे एक मांडीवर ढास बसला, त्याला चटकून मारणार. इकडे पुण्य चालू आहे, इकडे पाप चालू आहे, ढास मारायचं पाप चालू आहे. आता तर ती बॅट चालल्या, चाट 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 बॅट आहे ना, किती पाप करतोय. एक मणी वडायला, पुण्य कमवायला एवढं जर खर्च करत असेल तर आपण ढास किती मारतो आणि काय काय. आता याचा अर्थ आता पाप पुण्य समकर्तवा नरनिशी जायचे असं भागवत सांगतं. आता हा भाग दुसरा आहे. तर सांगायचा भाग उद्देश असा आहे की त्यावेळेला काय झालं, यमदेवाने दाखवलं त्याला, काय सांगितलं, हे तुझ्या अजाणतेमध्ये, म्हणजे अजाणतेमध्ये पण असं पाप घडलेलं त्याचं भोगावं लागतो आपल्याला. मग त्यावेळेला मार्कंड ऋषी, एवढ्याशा पापासाठी एवढं मला प्रायश्चित मिळालं, मग तुला काय करतो, हे यमा, मी तुला शाप देतो म्हणाले. मार्कंड ऋषीने यमदेवाला शाप दिला. काय सांगितलं, तू 100 वर्षापर्यंत पृथ्वीवरती काय करेल, जन्म घेशील, तुला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. आता हा शाप आहे ना कार्यकारणच मिळाला होता. यमदेवाचं निवेदन होतं भगवंताला की भगवंता, मला तुमची भक्ती करायची आहे, तुमचं मला नामस्मरण करायचं आहे, हे यमदेवाचं आधी निवेदन होतं. म्हणून तो कार्याकरण तिथं शाप पण मिळाला. आणि यमदेवाचा जन्म कुठं झाला, विदुराच्या पोटी जन्म, म्हणजे विदुर म्हणून जन्माला आले तिथं यमदेव. आणि हे विदुर आहेत ना, धर्मराजा म्हणून जन्माला आले ना, धर्माचा पुत्र आहे ना विदुर, म्हणून बघा तो धर्मात राहतो. आणि धर्मराजा म्हणजे कोण आहे, यमदेव पण आहे. म्हणून तो धर्म म्हणजे विदुर म्हणून तिथं जन्माला आलेला आहे आणि तिथं भगवंताची भक्ती केलेली आहे. आता इकडे भाग झाला, महाभारतातही विदुर जन्माला आले. आता महाभारतात एवढी लोक मरणार होते, किती तर लोक आपण बघितले ना, किती लोक माहित आहेत कुणाला, किती लोक होती बरं त्या महायुद्धामध्ये, सांगतो थोड्या वेळाने. मग आता त्या लोकांना सगळ्यांना घेऊन जायला कोणतर पाहिजे ना तिथं, यमलोकात कोणतर पाहिजे. यमदेवाचा अवतार इकडे झालेला आहे, म्हणून तिथं आर्यमा नावाचा, त्याचाच भाऊ यमदेवाचा, आर्यमा नावाचा ना तिथं काय रिलीवर म्हणून 100 वर्षापर्यंत काम बघितलेलं आहे तिथं, आर्यमा त्याचं नाव. मग आता इकडे बघा, थोडक्यात आता भाग आला म्हणून सांगतो की इथं विदुराचा जन्म झाला आणि भक्ती करण्यासाठी. आता एक आला म्हणून भाग सांगतो, ह्यातला भाग नाही आहे, किती जण मेले होते, सहज आला म्हणून भाग सांगतो. तर बघा, त्या युद्धामध्ये 18 औक्षाणी सैनिक होते, 18 औक्षाणी सैनिक होते. 11 औक्षाणी हे कौरवांच्याकडे होते आणि 7 औक्षाणी हे पांडवांच्याकडे होते. आणि 1 औक्षाणी म्हणजे 2,18,700, म्हणजे एकूण संख्या किती होती माहिती आहे, 39,36,600 जण होते. 39,36,600 जण होते. एवढी मोठी संख्या होती. आणि ही संख्या ना किती जण राहिले माहिती, त्यातले फक्त 10 जणच राहिले. 39,36,600 मधले फक्त 10 जण राहिले. 5 पांडव, 6वा श्रीकृष्ण, 7वा श्रीकृष्णाचा बंधू सातक्य आणि 8वा तीन तिकडले राहिले.
कौरवांच्याकडले कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा अजून आहे म्हणतात, कोणतर असो, तिकडे आपल्याला जायचं नाही. म्हणजे 10 जण शिल्लक राहिले. एवढे सगळे जण मरत होते. काही किती दिवसाला मरणार होते ना. हा पण इथं एक भाग सुंदर आलेला आहे बघा. त्या युद्धामध्ये ना पहिल्या दिवशी 39,36,700 जण होते ना, तर किती मरणार होते आणि किती त्यांचं जेवण होतं. हा एक भाग आता आला म्हणून सांगतो, दृष्टांत सहज आला. एक भाग घेऊया आपण, शॉर्टकट मध्ये घेऊया. आपल्याला आता 28 दिवस आपल्याला श्रवण करायचंच आहे. तर कुणाचं माईक चालू आहे बघा. विमल वाल्मिक तुमचा माईक चालू आहे बघा. वाल्मिक माऊली. हा, तर बघा काय चाललं होतं आपला भाग. माईक कोण चालू कर नका. काय चाललं होतं भाग. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलोच ने. मग उच्च नीच काही नेणे भगवंत, भक्ती भाव काय उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भक्ती भाव देखून. हा, भक्ती आणि भाव चाललेला आहे. म्हणजे त्या युद्धामध्ये एवढी जण होती ना, तर सगळेजण आता 11 लाख इकडे कसे, 11 ऑप्शन इकडे झाले आणि इकडे 7 ऑप्शन कसे झाले. एक छोटासा दृष्टांत आहे बघा, की ज्या वेळेला महाभारत सुरू व्हायच्या आधी भारतातले सगळेजण आले होते तिथं कुरुक्षेत्रावरती. कुठं, त्या कुरुक्षेत्रावरती सगळेजण आले होते. काही जण कौरवांच्याकडे गेले, काही जण पांडवांच्याकडे गेले, सगळीकडले. ओडिसा मधले आले होते, कर्नाटकातनं आले होते, महाराष्ट्रातनं आले होते, उत्तर प्रदेश, केरळ, ह्या सगळीकडून आले होते, तामिळनाडू वगैरे सगळीकडून आले होते. महाभारतातले सगळे आले होते राजे आपले सैनिक घेऊन आले होते. कोणाला पांडवांची बाजू चांगली वाटेल ते पांडवांच्याकडे राहायचे, कोणाला कौरवांची बाजू चांगली वाटेल ते कौरवांच्याकडे राहायचे. असं करत करत उडपीचा नरेश, उडपी आहे त्या आपल्याला, उडपी केरळचे तिथं उडपी आहे. उडपीचा नरेश आहे ना, तो काय म्हणायला लागला, श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला, केशवनंदन, मला हे भावाभावातलं युद्ध ना, भावाभावातली लढाई ना चांगली वाटत नाही, मला अजिबात आवडत नाही. मग मी काय करेन, तुमच्या युद्धात मी कुणाकडेच भाग घेणार नाही आहे. बघा, भावाभावातलं युद्ध, भावाभावातलं भांडण हे आवडणारा कोण आहे, उडपी नरेश आहे. तर सगळेजण भांडाच म्हणतात. आज पण तीच अवस्था आहे. घरोघरी काय अवस्था आहे बघा ना, घरोघरी काय अवस्था आहे बघा, की आज दोघं जण भांडायला लागले तर इकडं होणारे तिकडं होणारे पण आहेत, पण भांडण मिटवणारं कोण नाही. तशीच अवस्था आहे. पण उडपी नरेश काय म्हणाले, उडपी नरेश श्रीकृष्णाला म्हणाले, देवा, मला हे भांडण काय आवडत नाही, मी काय करेन, ह्या युद्धामध्ये सगळ्यांचे जेवणाची व्यवस्था करेन म्हणाले. तर श्रीकृष्ण म्हणाले, हो ते पण पाहिजे, जेवणाची व्यवस्था आपल्याला करायलाच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जेवणाची व्यवस्था करा म्हटले. पहिल्या दिवशी किती मरणार माहित नव्हते, तरीही जेवण बरोबर बनलं. दुसऱ्या दिवशी काही मेली होती, तरी तेवढं जेवण बरोबर बनलं. असं करत करत 18 दिवस जेवढे राहिले होते ना, जेवण बरोबरच बनलं गेलं. असं कसं काय झालं बरं. आपल्याकडे एखाद्या लग्नाचा 300-400 लोक जर असतील आणि जर आपण लग्न किंवा काहीतरी जर करणार असेल, तर काय राहतं बघा, आहे ना. किती म्हणजे जेवण करायला एक तर जेवण कमी पडतं, नाहीतर एक जास्त तर होतं. कमी पडलं तर आपण काय करणार, त्या डाळीत पाणीच वाटायचं आहे ना, शेवटी पाणीच येतं एकेकांना. असं तिकडे जायचं नाही आपल्याला. तर सांगायचा भाग असा आहे की एवढं जबरदस्त जेवण म्हटलं, बरोबर जेवण म्हटलं, कुणाला जास्त नाही, कुणाला कमी नाही. मग शेवटी युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर धर्मराजा म्हणाले उडपी नरेशला, तुम्ही एवढं सगळं नियोजन कसं काय बरं केलं, एवढं जेवण बरोबरच बनले गेलं, कुणाला जास्त पण झालं नाही, कुणाला कमी पडलं नाही, कुणाला म्हणजे शिल्लक पण राहिलं नाही, असं कसं काय, काय बरं. त्यावेळेला ते म्हटले, तिकडं एवढे सगळे धृतराष्ट्र काय कृपाचार्य होते, भीष्माचार्य होते, आचार्य सगळे होते, सगळे बलाढ्य होते, तिकडे कर्ण होते, तरी तुम्ही कसं काय जिंकलात. तुम्ही फक्त 5 पांडव होतात, तुमच्याकडे कोणी नावं पण नव्हती मोठमोठे, तरी तुम्ही कसे जिंकलात. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणाले, ही सगळी श्रीकृष्णाची कृपा आहे. मग त्यावेळेला तेही नरेश म्हणाले, ही पण श्रीकृष्णाची कृपा आहे. ती कशी काय, श्रीकृष्णाची कृपा ती कशी काय. तर त्याचं असं झालं, पहिल्या दिवशी 39,36,700 जण जेवण केले, तेवढं आमच्याकडे जेवण होतं, बरोबर आम्हाला ती संख्या होती. आणि त्या आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जेव्हा जेवण बनवायच्या आदल्या दिवशी श्रीकृष्ण काय करायचे, शेंगा खायच्या, शेंगा, भुईमुगाच्या शेंगा. आणि त्या शेंगा खायच्या, जेवढ्या शेंगा खायच्या ना, त्याच्या 100 पट म्हणजे त्याच्या 1000 पटीनं उद्या माणसं मरायचे. आज 100 शेंगा खाल्ले की 1,00,000 माणसं मरणार, असं होतं. मग आम्ही ते बरोबर ते शेंगा फलपट मोजायचं. आम्ही ते शेंगदाण्याचं फलपट असतं ना, ते मोजायचं आणि तेवढं जेवण आम्ही कमी करायचो.
त्या पद्धतीने ते जेवण आम्ही करत करत गेलो आणि शेवटी बरोबर श्रीकृष्ण केवढ्या शेंगा खायचे ना, म्हणजे जेवढ्या शेंगा खायच्या तेवढे लोक त्याच्या 1000 पटीने लोक मरायचे त्या युद्धामध्ये. आणि त्या युद्धामध्ये जे मेले ना त्या सगळ्यांना मोक्ष प्राप्त दिलेला आहे श्रीकृष्णाने. असो, हा भाग इथं आला होता. सांगण्याचा उद्देश एवढाच की की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. भाव पाहिजे आपला भाव. तसा विदुराचा असा भाव होता, मागच्या जन्मीपासून तो भाव घेऊन आला होता, असा भाव पाहिजे हो. शबरीचा पण भाव कसा होता. शबरीचं तर बघा 16 वर्षी शबरी घर सोडून निघून गेली होती. कशासाठी, आता तो सगळा भाग आता लग्नाचा वगैरे होता, तो काय आता घेत नाही. तर बघा तिला फक्त एका ऋषीने सांगितलं होतं श्रीराम या वाटेने येणार आहेत आणि तुझी भेट होईल, एवढंच सांगितलं होतं. बघा त्या श्रीरामाची वाट बघता बघता तिला 80 वर्ष झालं. श्रीराम पूर्व आले कधी, तिच्या 80व्या वर्षी. अनेक ते कोणतं असते तर म्हटले ती 50-60 वर्ष झालं, सगळं आता संपलं, आता काय श्रीराम यायचं नाही, काय नाही आहे ना. आमचा तर तसा भाव असतो. बघा एक सद्गुरूंच्याकडे एक आजीबाई गेली हो. आजीबाई गेली आणि काय काय सद्गुरूंना देतात माहिती आपल्याला, बरोज काय देतात. तर एक आजीबाई होती. असं इथं केळ असतं ना, केळ लुगड्याचं असं गुंडाळ करून कमरेला लावलेलं असतं. त्या केळातून एक छोटंसं पांढरं फुल सद्गुरूंच्या चरणाजवळ ठेवले हो. आणि त्यावेळेस सद्गुरू म्हणाले, अरे बघा रे बघा, हिचा भाव बघा कसा आहे. तुम्ही काय पेढे आणलात, तुमच्याकडले काय आणलात, हे आणलात ते आणलात, म्हणजे एवढं सगळं काय आणले, पण तिचा भाव असा होता. राहते हे मोठं, तिचा भाव असा होता की त्या भावाला मोल नाही. म्हणून भाव महत्वाचा आहे. भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती. म्हणून भक्ती करायचं असेल तर काय पाहिजे, भाव पाहिजे. म्हणून अंतरातून जर भाव असेल तर तिथं भक्ती होणार आहे, नाही तर ती भक्ती होणार नाही आहे. म्हणून हनुमंतरायाचा तर भाव केवढा सुंदर होता. ज्या वेळेला बघा सीतामाया कुंकू लावत होती ना, कुंकू लावत असताना सीतामाई कुंकू लावत होती ना, त्यावेळेला भाव विचारले तिचा. तर हनुमंतराय विचारले, तुम्ही हा माते कुंकू का लावता आहात, तुम्ही हा कुंकू का लावता. म्हटल्यावर सीतामाई म्हटले, माझ्या श्रीरामाचं आयुष्य वाढण्यासाठी मी हे कुंकू लावत आहे. म्हटले, माझ्या श्रीरामाचं आयुष्य वाढण्यासाठी मी कुंकू लावत आहे. त्यावेळेला मग हनुमंत सरी काय म्हणाले, तुमच्या श्रीरामाचं आयुष्य वाढण्यासाठी कुंकू लावतात, मग मी काय करतो, हे सगळं सिंदूरच माझ्या अंगावर ओतून घेतो ना, मग माझ्या काय ते श्रीरामाचं किती आयुष्य वाढेल. म्हणून तो लाल मारुती पण झाला बघा. पंढरपुरात रुक्मिणी मातेचे तिथं लाल मारुती आहे ना तिथं. तर लाल मारुती होण्याचं ते एक कारण आहे. म्हणून असा हा भाव अंतरातून पाहिजे. म्हणून आपण देवाला काय देतो ना, त्यातून आपल्याला अद्वैत काय मागायचे. एक सुंदर भाग आहे बघा. 9 प्रकारे आपण देवाला देतो. एक असा देतो की हळद आपण देवाला वाहतो है ना. भाव कसा असतो बघा हो, भाव चाललाय, फक्त भाव चाललेला आहे. आपण भावानं हळद वाहतो, हळद आणि कुंकू पण वाहतो ना. 9 प्रकार आहेत काय बघा. एक आपण हळद वाहतो. आपण हळद वाहिल्यानंतर त्यातला अद्वैत आपल्याकडे भाग मागून घ्यायचा देवाकडून. म्हणजे मी देवा तुला हळद वाहतो, तू मला काय कर, आरोग्य दे. हळदीनं आरोग्य मिळतं आपल्याला. मग मी देवा तुला कुंकू वाहतो, मला तू काय कर, सौभाग्य दे. कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे हो. मग मी तुला कुंकू वाहतो, मला तू सौभाग्य दे. मी तिसरा भाग, मी तुला देवा सिंदूर वाहतो. काय ते इथं घालतात त्याला काय म्हणतात ते इथं भागामध्ये, सिंदूर. सिंदूर, मी सिंदूर वाहतो, तू मला सामर्थ्य दे. आणि सिंदूर वाहतो, मी तुला सिंदूर वाहतो देवा, मला तू सामर्थ्य दे. आणि चौथा भाग आहे, मी देवा तुला बुक्का वाहतो. म्हणजे बुक्क्यातून काय माहितीये काय, मोक्ष प्राप्ती दिलेला आहे. म्हणजे तुकोबराने काय केलं, बुक्का व्हायला आणि साऱ्या विषयांचा बुक्का केला. आणि 5वा भाग आहे, देवा मी तुला गुलाल वाहतो, मला तू काय कर, उत्सव दे. गुलाल आपण उत्सवात वाहतो ना, म्हणजे गुलाल ज्यावेळी वाहतो ना त्यावेळी उत्सव आपण साजरा करतो. निवडणुकीत पण गुलाल उधळतात बघा. म्हणजे गुलाल म्हणजे काय, एक प्रतीक आहे कशाचं, उत्सवाचं प्रतीक आहे. 6वा भाग आहे, 5 झाले आता. 6वा भाग अक्षता. देवाला अक्षता आपण वाहतो ना. कुणाचं माईक चालू आहे बघा, शिवपुत्र माद्याळ महाराज. माईक तेवढा बंद करा, म्हणजे इकडे काय झालं, आवाज आलेला आहे. शिवपुत्र. तर बघा काय चाललं होतं. 6वा भाग,
सहावा भाग काय आहे? अक्षता. ज्या वेळेला आपण अक्षता वाहतो ना, अक्षता म्हणजे काय? सुविचार. देवाला आपण अक्षता वाहिले की आपल्याकडे सुविचार यावेत, ही अक्षताच्या मागचा दृष्टिकोन असतो. लग्नामध्ये अक्षता वाहण्याचं कारण काय माहितीये? लग्नामध्ये त्या पत्रिकेत लिहिलेलं असतं बघा, मॅटर असतो. आधी मुलगीचं नाव मुलाचं नाव काय असेल त्याच्या खाली असं लिहिलेलं सुंदर असतं बघा, की वधूवरास आशीर्वाद देण्यास अगत्य येण्याचे करावे. आशीर्वाद देण्यास, आशीर्वाद द्यायचा असतो वधूवरांना. म्हणजे आशीर्वादाच्या रूपानं काय करायचं असतं? काय ते अक्षताच्या रूपानं आशीर्वाद देण्याचा एक मूळ हेतू असतो तिथं. पण आपण काय बघतो? मुलग्याला बघतो, मुलग्याकडे जातो आणि मुलग्याला म्हणतो काय, मुलगा उंच आहे पण जरा काळाचा आहे, आशीर्वाद द्यायला आपण, है ना. आणि मग मुलगीकडे जातोय, मुलगी गोरी दिसायला पण जर गिड्डीच आहे, गिड्डी म्हणजे काय, छोटीच आहे असं म्हणतो. म्हणजे आशीर्वाद काय झाले हा बघायचा आपल्याला. अक्षता म्हणजे काय? आशीर्वाद देता आला पाहिजे. तिथून जोडा सुलक्षणाचा आहे, सुंदर आहे असं म्हणून आपल्याला आशीर्वाद देता आला पाहिजे. हा त्याचा मागचा उद्देश आहे अक्षता वाहण्याचा. आणि देवाला ज्या वेळेला आपण अक्षता वाहतो ना, त्यावेळेला आपल्याकडे एखादा भाग जर कमी असेल तर तो अक्षताच्या रूपानं भरून निघला जातो. बघा आपण काय म्हणतो? आवानार्थी अक्षतम समर्पयामी, म्हणजे अलंकारार्थी अक्षतम समर्पयामी. म्हणजे अलंकार जर व्हायला नसला आपल्याकडे, देवाला आपण अलंकार घालू शकत नाही, एवढी आपली पात्रता नाही. म्हणजे जर अक्षता जरी वाहिल्या तरी अलंकार घातल्यासारखं आहे. अलंकारार्थी अक्षतम समर्पयामी म्हणजे देवा मी तुला अलंकारच घातलेला आहे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. मग सहावा झाला भाग. सातवा, आठवा आणि नववा, पाणी, चंदन आणि तुळशीपत्र. पाणी, चंदन, तुळशीपत्र म्हणजे काय? देवाच्या चरणाला आपण पाणी, चंदन आणि तुळशीपत्र लावायचं आहे. म्हणजे तू देवा मला काय कर? शुद्ध सत्वगुणात ठेव. पाणी म्हणजे शुद्ध सत्वगुण आहे, तुळशीपत्र म्हणजे शुद्ध सत्वगुण आहे, आणि चंदन म्हणजे पण शुद्ध सत्वगुणाचा भाग आहे. हे असा जर भाव पण देवाला दिला तर आपल्याला तो देव सगळं देणार आहे. म्हणून ज्या वेळेला आपण मंदिरात जात असतो त्यावेळेला आपण घंटा वाजवतो ना, 2 वेळा आपण घंटा वाजवतो बघा. त्यावेळेला आपण टाण 2 वेळा घंटा वाजवतो. तर असं 2 वेळा असं वाजवायचं नाही. एकदा काय करायचं? पुढं वाजवायचं आणि एकदा मागे वळायचं. ज्यावेळेला पुढं वाजवतो ना त्यावेळेला काय म्हणायचं? गमनार्थ तू राक्षसा, गमनार्थ तू राक्षसम. आणि आपल्याकडे वळायचं त्यावेळेला काय म्हणायचं? आवानार्थ तू देवानम. म्हणजे माझ्यातली राक्षसी गुण आहेत ना देवा, ते तुझ्या चरणी येऊ देत, आणि तुझ्यातले जे शुद्ध सत्वगुण आहेत ना ते माझ्या अंतरी येऊ देत. आव्हानार्थ ते देवाना म्हणजे माझ्यातले तुझ्यातले चांगले गुण आहेत ना ते माझ्या अंतरी येऊ देत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि देवाला हेच आवडतं. देवाला फुलं वगैरे काय आवडत नाहीत. दुसऱ्यांच्या 5ला उठते, दुसऱ्यांच्या शेजाऱ्यांच्यातलं फुलं चोरून आणते आणि देवाला घालते, काही उपयोग होत नाही. तर देव म्हणते चोरून आणले फुलं घातलास काही उपयोग नाही. देवाला काय आवडतं? आपल्यातला अहंकार आवडतो. अहंकार म्हणजे अहंकार आवडत नाही, अहंकार दिलेला आवडतं. तिथं अहंकार म्हणजे बघा आपण साष्टांग दंडवत घालतो ना, त्यावेळेस साष्टांग दंडवत ज्यावेळेस घालतो ना त्यातला भाव कसा असतो माहितीये काय? 6 अष्टांग, 6 अष्टांग, त्या 6 अष्टांगाने आपल्याला दंडवत घालता आला पाहिजे. 6 अंग आहेत आपले, अष्टषड विचार आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला नतमस्तक होऊन आणि नाक आणि कपाळ टेकलं पाहिजे आणि हात असा असं वर पाहिजे आपला, म्हणजे असं पुढं पाहिजे आपले. मग नाक कपाळ का टेकलं पाहिजे? नाकावर असतो तो अहंकार असतो. नाक टेकले की बरोबर तिथं अहंकार गळून पडतो. आणि कपाळ का टेकलं पाहिजे माहिती काय? जी येत असतं ना ते इथून येत असतं. म्हणून कीर्तनकाराच्या पायावरती डोकं ठेवून पाया का पडावं? आमच्या काय पाया पडू नका, पण सांगण्याचा उद्देश काय माहितीये काय? कीर्तनकाराच्या डोक्यावर पाया ठेवून काय ते कीर्तनकाराच्या पायावर डोकं ठेवून का पाया पडायचं? तर तो जो कीर्तन करतो ना, तास, 1.5 तास, 2 तास काय असेल ते सगळं जे वाहत असतं ना त्याच्या नखशिकांत वाहत असतं आणि त्याच्या पायातून वाहत असतं ते. आणि त्याच्या पायावरती जर आपलं डोकं ठेवलं ना तर ते ज्ञान भरभरून वसुंडून वाहत असतं ना, ते आपल्या आतमध्ये इथून ग्रहण होतं. म्हणून त्याच्या पायावरती आपल्याला डोकं ठेवता आलं पाहिजे. त्यावेळेपासून हा प्रथा पडलेली आहे. तर बघा, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती. मुक्ती जर पाहिजे असेल तर काय पाहिजे? यदृष्टम तद नष्टम. हे सर्व दिसतंय ना, हे सर्व नाशिवंत आहे. म्हणून जर आपण म्हटलो ह्या वैराग्यात जर आलो आपण तर आपल्याला मोक्ष प्राप्त. आणि मोक्ष कशाने मिळतो? मोक्ष फक्त ज्ञानाने मिळतो. ज्ञान पाहिजे आपल्याकडं. ज्ञान कशाचं पाहिजे? जगत मिथ्या, ब्रह्म सत्य.
म्हटलं ना, विषय संपला. जे दिसतंय ते सगळं मिथ्या आहे, नाशिवंत आहे, आणि ब्रह्मच एक आहे, फक्त परब्रह्मच एक आहे, शाश्वत सार आहे. काल आपण बघितला, सारासार विचार करा, उठावठी नाम धरा, कंठी विठोबाचे. आणि काल पण सुंदर म्हणजे आपण बघितलं, म्हणजे त्रिगुण आसार का दाखवलं, निर्गुण का सार दाखवलं, आणि सगळं सगळं सुंदर असं भाग बघितला आपण त्यातूनच. तर सांगायचा उद्देश काय आहे की भाव पाहिजे आपला तिथपर्यंत जाण्यासाठी, आणि भाव असेल तर मोक्ष प्राप्त आहे. म्हणजे मोक्ष म्हणजे काय, बसल्या ठाई मोक्ष दिलेलाच आहे, मेल्यानंतर मोक्ष मिळतो असं पण नाही. जीवनमुक्त आहे, विधेयमुक्त आहे, आणि नित्यमुक्त आहे, आणि मोक्ष आहे. आता जीवनमुक्त म्हणजे काय, जीवनानंतर मुक्त. विधेयमुक्त म्हणजे काय, आत्ता आपल्याला विधेय स्थिती प्राप्त झालेली आहेच. आता तुम्ही जर श्रवण उत्तम प्रकारे करत असाल, इकडे लक्ष देऊन जर श्रवण करत असाल ना, तर विधेय स्थिती प्राप्त झालेलीच आहे. आता आपल्याला भूक लागली असली तर आठवत नाही, आपल्याला आता कोण काय करत असलं तर आठवत नाही, मला उद्याचं काय करायचं अजिबात आठवत नाही. आपण इतकं तल्लीन होऊन श्रवण करतोय ना, तंद्री लागायला नाही पाहिजे. फक्त तल्लीन होऊन जर श्रवण करत असेल ना, तर मोक्ष मिळालेलाच आहे इथंच. म्हणजे ज्या वेळेला आपण संसारातून बाजूला होतो त्यावेळी मोक्ष आहेच. संसारातलं मला आता काहीच आठवत नाही ना, तर मोक्ष दिलेलाच आहे. बसल्या ठाई मोक्ष दिलेला आहे, एका क्षणात मोक्ष दिलेला आहे. म्हणून काल पण आपण पहिल्या भागात बघितलं ना, की देवाच्या दारी उभा क्षणभरी, एक क्षणच फक्त बास आहे त्याला. आणि जर आयुष्यभर क्षण तो पण निघत नाही आहे, दोन्ही पण भाग दिलेले आहेत. म्हणून तो भाव महत्वाचा आहे, आणि मोक्ष तिथं आपल्याला प्राप्त आहेच. नित्यमुक्त, विधेयमुक्त, जीवनमुक्त. नित्यमुक्त म्हणजे साधू असतो नित्यमुक्त. ज्ञानोबरायांनी ओवी दिल्यात ना, की आणि उदो असतो चेनी प्रमाणे, जैसे सूर्याचे न चालता चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे नैष्कर्मत्व असता. 4था अध्याय, ओवी क्रमांक 99. त्यामध्ये ज्ञानोबराय काय म्हणतात माहितीये काय, आणि उदो असतो चेनी प्रमाणे, म्हणजे सूर्य जसं उगवतो आणि मावळतो असं आपल्याला वाटतंय, पण तो न चालता सूर्याचे चालणे, चालत नाही तो सूर्य, फक्त आपल्याला तसं वाटतो. तसं तसं नैष्कर्मत्व जाणे नैष्कर्मत्व म्हणजे जो साधू असतो ना, तो एखादं कर्म करतो, पण तो कर्म केलेल्याच्या पलीकडे असतो. एकनाथ महाराज है ना, म्हणजे त्या विषयात कधीच अडकले नाही. त्यांना मुलं झाली, पण त्या विषयात त्यांनी कधी अडकलं नाही, फक्त पुत्रप्राप्तीसाठीच. म्हणजे साधू सगळे आपल्यासारखेच असतात, ते जेवण करतात, सगळं सगळं जपतात वगैरे, इकडं तिकडं सगळं करतात, पण ते नैष्कर्मत्व जाणे नैष्कर्मत्व असता. आपल्याला वाटतं ते आपल्यासारखं काम करतात, पण त्याच्या पलीकडे असतात, ते देह सोडून असतात. तसं विधेय अवस्था आपल्याला लागली पाहिजे. म्हणजे देहात आहोत आपण, पण ती विधेय अवस्था आपल्याला लागली ना, तर तिथं मोक्ष प्राप्तच आहे. म्हणून भाव उत्तमाचा असला तर तिथं मोक्ष प्राप्त आहे. बघा, एवढं एवढं छोटंसं सांगण्यासाठी ज्ञानोबरायांनी उदाहरण एवढं अवघड दिलं. एवढं अवघड म्हणजे उदाहरण आपण शाळेत शिकलो आता काय, सूर्य उगवत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून सूर्याभोवती पृथ्वी फिरते. हे आपण कुठं ऐकलं, शाळेत ऐकलं. शाळेत कोणी सांगितलं, शास्त्रज्ञांनी सांगितलं. शास्त्रज्ञांनी, कोण शास्त्रज्ञ, गॅलिलिओस. त्या गॅलिलिओसनं शोध लावला, पण त्याच्या आधी गॅलिलिओस आता 100-200 वर्षापूर्वीचा आहे, पण त्याच्या आधी ज्ञानोबराय 14व्या शतकात लिहून ठेवले, 700 वर्ष झाली. आणि उदो असतो चेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्यात चालणे. काय सुंदर भाग आहे तो, एक 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 बघायचं झालं तर. म्हणजे इतकं जबरदस्त आहे ज्ञानेश्वरी, तुम्हाला सांगायचं. एका अर्ध्या ओळीवर त्यांनी पीएचडी केली. आम्ही लहान असताना आम्हाला सांगायचो की एक एक ओळीवरती पीएचडी होते म्हणे, ज्ञानेश्वरीच्या एक एक ओळीवरती पीएचडी करत होते. म्हणजे एवढं जबरदस्त ज्ञानेश्वरी आहे. आणि सांगायचा मुद्दा एवढाच आहे की उदाहरण देताना सोपं देतात, पण ज्ञानोबरायांनी उदाहरणच एवढं अवघड दिले की बाकीच किती असेल बघा. म्हणून ज्ञानेश्वरी सहजासहजी कोणाला कळत नाही आहे. जरी कळत नसले तर पण वाचायचो. ज्ञानेश्वरी सकाळ संध्याकाळ वाचता आली पाहिजे. नाही वाचता आली, सकाळी तर वाचाच, 5 वेळा तर वाचा. म्हणून ज्ञानोबरायांनी म्हटलं एक तरी ओवी, काय ते नामदेव महाराजांनी ओवी म्हटलं, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे एक तरी म्हणजे एकच अनुभवायचं नाही, दरच एक अनुभवायचे आपल्याला. म्हणून सांगितलं काय, भाविविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलणे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिवाय. प्रसन्न देव व्हायचा, देव प्रसन्नच आहे, फक्त आपण अप्रसन्न होतो ना. बघा, आपण पत्रिकेत लिहितो ना, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, आणि सद्गुरुभ्यो नमः, ज्योतिबा प्रसन्न, काळूबाई प्रसन्न, मंगूबाई प्रसन्न, काय काय बरंच प्रसन्न 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 लिहितो. देव प्रसन्नच आहे, आपण अप्रसन्न होतो. आपण अप्रसन्न व्हायचं कारण नाही, देव प्रसन्नच आहे. म्हणून कैसेने देवात प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिवाय.
देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी काय कर, बाकीचं काय आता सायास काय करत बसू नको, फक्त एक नामस्मरण कर, बाकीच काय करायला लागत नाही. म्हणून आपण त्या दिवशी बघितलं ना की आपल्याला वाचेमध्ये भगवंताने ताकद दिलेली आहे. पण लहानपणी पायामध्ये ताकद दिली, त्या दिवशी बघितली. आज पण आपण नवीन आहेत त्यांच्यासाठी बघू. लहानपणी आपल्याला पायामध्ये ताकद दिली, तरुणपणी आपल्याला कमरेमध्ये ताकद दिली भगवंताने, आणि म्हातारपणी आपल्याला वाचेमध्ये ताकद दिली. लहानपणी का ताकद दिली पायामध्ये, सगळीकडे उड्या मारायला. तरुणपणी उत्तम व्यवसाय काम धंदा करण्यासाठी, आणि म्हातारपणी वाचेमध्ये का ताकद दिली, तर तू काय कर, माझं नामस्मरण करत बस. आता बाकीचं आता इकडे तिकडे उचापात्या काय करायला जाऊ नकोस, फक्त आता माझं नाम घे मुखात आणि एका ठिकाणी शांत बस. म्हणून काय कर, उगाराय निवांत शिवाया, बाकीचं आता काय करत बसू नकोस. म्हणून सायास करशी प्रपंच दिननिशी हरीशी न बशी, काय ते सायास करशी प्रपंच दिननिशी हरीश न बशी कोण्या गुणे. म्हणजे आपण सायास देव करतो, आपल्याला सायास करायला लय आवडतं, उपास करायचं, तापास करायचं, ह्याव करायचं, तेव्हा करायचं, खेटं घालायचं, आणि ते असं पडायचं तसं पडायचं, एक पायावर उभं राहायचं, असं काय काय लय काय 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 लोक करतात. म्हणजे देहाला सायास त्रास देऊन काय उपयोग होणार नाही. देह जाणार आहे काय, नाशिवंत देह इथंच पडणार आहे. मग जाणार आहे काय, आत्मा फक्त जाणार आहे. म्हणजे काय, सूक्ष्म देह तेवढाच जाणार आहे आपल्याला, पंचभौतिक इथंच देह पडणार आहे, स्थूळ देह इथंच पडणार आहे, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, 4 देह आहेत, सूक्ष्म देह, स्थूळ देह, कारण आणि महाकारण देह. मग आपला जाणार आहे कोण, त्याचाच आपल्याला फक्त विचार करता आला पाहिजे. मग सायास करशी प्रपंच दिननिशी हरीच न बसू कोण्या गुणे. सायास आपल्याला करायला आवडतं, पण हरीला बजायला आवडत नाही. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात, अरे तू फक्त हरीची काय भजन कर. आता मगाशी पण महाराज म्हटले ना, भजन भजन करायचं. भजन आपण त्या दिवशी पण बघितलं, भजन भगवंताचे जपलेले नामस्मरण म्हणजे भजनच आहे. आता गायन म्हणजे भजनच आहे भगवंताचं. भगवंताची स्तुती, लीला, गायन हे सगळं काय भजन मध्येच मोडतं. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचे तुटेल धरणे पाहिजे, तोडायचं असेल तर काय पाहिजे, हरिजप करता आला पाहिजे. म्हणून या संसाराला आपल्याला तोडता आलं पाहिजे. लास्ट एक भाग येतो, आता 8:30 वाजले, तर एक अर्ध्या मिनिटात संपूया. की एका मनुष्याला बघा वाघ पाठ लागला, तर वाघ जंगलात होता तो मनुष्य, आणि त्याच्या मागे असं वाघ पाठ लागलाय, आणि तो पळता पळता एका विहिरीत पडला तो मनुष्य. आणि असा विहिरीत पडला, तो खाली पण पडला नाही, मध्ये बावळी झाड असतं ना, त्या बावळी झाडाला जाऊन अडकला. वरून वाघ आला आणि खाली बघतोय तर नाग साप आहे खाली. खाली नागोबा, वर वाघोबा. आता काय करायचं, काट्याच्या झाडात पडलेलं, बाबळीचं काटेरी झाड, त्याला टोचायला लागलेत काटे. अशा अवस्थेत वरून नागोबा खालून वाघोबा, काय ते वरून वाघोबा खालून नागोबा, काटे टोचायला तेवढ्यात, आणि ते आग्या मऊ असतं ना, मवाच्या माश्या, त्या पण उठतात आणि त्यात चावायला लागते त्याला. आणि तेवढ्यात त्या आग्या मऊच्या मधमाश्या असतात ना, त्या मध एक थोडासा इथं पडतो, ओटावरती पडतो, आणि तो काय करतो, जीवन आतमध्ये ओढतो, आणि काय करतो, वा सुंदर आहे म्हणतो मध. वर वाघोबा आहे, खाली नागोबा आहे, काय अंगाला काटे टोचाल्यात, आणि काय माश्या पण चावायला लागल्यात. अशा अवस्थेत एक मध येतं पडतो, वा सुंदर आहे म्हणतो जीवन. तसाच आपला संसार आहे. सगळीकडे आपल्याला त्रास आहे, पण क्षणिक सुखासाठी मनुष्य काय करतो, वा सुंदर आहे म्हणतो जीवन. म्हणून ह्या प्रपंच संसार ह्यातून बाजूला जाता आलं पाहिजे. आपल्याला बाजूने आपल्याला काय करता आलं पाहिजे, संसार प्रपंच करून परमार्थ करायचा, पण त्यात अडकत राहायचं नाही. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की